मराठवाड्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी श्री तुकाराम वानखेडे यांचा दौरा. अतिवृष्टीने प्रलंबित अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, कर्जमाफी व मत्स्य बीज खरेदीवर निर्बंध उठवण्याची मार्गी. छत्रपती संभाजीनगर दिनांक 25 ऑगस्ट 2026. महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मुंबईचे मराठवाडा विभागाचे संचालक माननीय श्री तुकारामजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील मच्छीमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याचा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात संबंधित जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमॅन, सचिव, पदाधिकारी व सभासद त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. दौऱ्याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत झाली. यावेळी मच्छीमारांच्या विविध अडचणी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यात आला. अडचणी तसेच मत्स्य व्यवसायासाठी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मच्छीमारांनी मांडलेल्या समस्या शासन दरबारी मांडून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन श्री वानखेडे यांनी दिले. यानंतर नांदेड जिल्ह्यात बैठक घेण्यात आली. नांदेड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमॅन श्री पांडुरंग गल्लपवाड यांच्या उपस्थित जिल्ह्यातील विविध मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमॅन, सचिव व पदाधिकारी सहभागी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नांदेड यांच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नांदेड यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक असलेले कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. लातूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत मच्छीमारांनी सन 2025 ते 26 मधील अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नुकसानग्रस्त मच्छीमार सहकारी संस्थेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करून अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली. याशिवाय किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा प्रश्नही बैठकीत प्रमुखत्वाने मांडण्यात आला. मराठवाड्यातले सातत्याने अतिवृष्टी, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या मच्छीमारांना कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शासनाची शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिल्याप्रमाणे गोरगरीब मच्छीमारांच्या किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेल्या कर्जाबाबतही कर्जमाफी असावी अथवा योग्य ते कर्ज सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मत्स्य बीज खरेदीवरील निर्बंधांचा प्रश्नही मच्छीमारांना उपस्थित केला. मच्छीमार सहकारी संस्थांना मत्स्य बीज खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून लावण्यात आले. अनावश्यक निर्बंध तात्काळ उडवण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील बैठकीत सन 2025-2026 मधील अतिवृष्टीचा अनुदानाचा प्रश्न प्रामुख्याने मांडण्यात आला. मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा मिळाल्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्याप्रमाणे मच्छीमारांनाही शासनाकडून अनुदान व मदत मिळणे आवश्यक आहे. पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रलंबित असलेले नुकसानग्रस्त मच्छीमार सहकारी संस्थेचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करून मच्छीमारांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बैठकीत अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, कर्जमाफी अथवा कर्ज सवलत, मत्स्य बीज खरेदीवरील निर्बंध दूर करणे तसेच मच्छीमारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र मच्छीमारांना मिळवून देण्यात यावे सर्वानुमते मागण्या करण्यात आल्या. या दौऱ्यातून मराठवाड्यातील मच्छीमारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्धार महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे मराठवाडा विभागाचे संचालक श्री तुकारामजी वानखेडे यांनी व्यक्त केला. या दौऱ्यावेळी नांदेड जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमॅन श्री पांडुरंग गल्लपवाड, श्री शेख शफीक भाई, श्री रत्नाकर मेढरे, श्री अशोक वीर यांच्यासह हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमॅन, सचिव, पदाधिकारी व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. AMK न्यूज चॅनल नांदेड.